उतरा, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे पुण्याहून गेलं, हे लक्षात ठेवा. 6 तास गेलं आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं येतच नाही. जर जन्म आमचा 1950चा असेल आणि मरण 2030 साली असेल तर 30-50 कडे आलं नाही. 80 वर्षे वाटचाल करून आम्ही 30 पर्यंत गेलो. विठ्ठल आणि म्हणून दररोज चाललोय आपण ते मरणाकडे, हे लक्षात ठेवा. मरणाकडे चाललो. कारण जीवन ही नदी आहे आणि नदी शब्द आला की उगम आणि संगम हे 2 शब्द ठरलेले आहेत. मग जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पहाडावर आहे, जाऊन मिळते मरणरूपी समुद्राला. हे 2 शब्द लक्षात घ्या. मरण हा समुद्र आहे आणि जन्म हा पहाड आहे. जीवनरूपी नदी तिथे उगम पावते, मरणरूपी सागराला जाऊन मिळते. त्या नदीचे 2 काठ आहे. नदी म्हटलं की 2 काठ येतात. मग जीवनरूपी नदीचे 2 काठ कोणते? एक सुखाचा, एक दुःखाचा. हे जरा विचार करा. सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, हे दोन्ही काठ जीवनरूपी नदीचे आहे. म्हणून दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायचे. तुमचे अनुभव आहे. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं ते इंदापूरला जाऊन छापतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना 10व्या देवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ना, त्याचंच नाव जीवन आहे. सुख आणि दुःख. सकाळी 8:30 वाजता एक पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं प्रेत खांद्यावर चौघाने घेतलं. पुढचं मडकं धरून चाललं. मागचा समाज रडत निघाला. राम बोलो भाई राम, राम नाम सत्य है, सत्य बिना गत नाही. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतो, तरणे बाण पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. असंच जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, तो इधर एक दूल्हा घोडे चढ रहा. सुख आणि दुःख हे नदीचे 2 काठ आहे. जीवन ही नदी आहे, जन्म हा पहाड आहे, मरण समुद्र आहे आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे आणि ते अखंड चाललेलं आहे. आयुष्य जात आहे पहाड, काळ जपत सिंहाळ, महिताचा घोर महाळ, ज्ञानी रहा श्रीहरीच्या. गेली ऐसी घडी पुन्हा नये. आजचा दिवस गेला तो गेला, पुन्हा नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महास्वहिताचा, घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. जन्म झाला की मरायचा आहे. सूर्याचा उदय झाला म्हणजे सूर्यास्त आहे, ठरलेलं आहे. सूर्योदय झाला की सूर्यास्त होणार आहे आणि रोजच चाललं हे. सूर्योदय सूर्यास्त, सूर्योदय सूर्यास्त, याचं कोणाला वाईट वाटत नाही. वाईट का वाटतं? बापूरावजीचं जाणं हे भर दुपारी मावळलेला सूर्य, याचं वाईट वाटतं. नाही तर सकाळी उदय संध्याकाळी मावळतो, याचं कोणाला नवल वाटत नाही. नवल त्याचं आहे. बापूरावजीचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. झाडाचं पान पिकलं म्हणजे गळून पडतं, हे सर्वांना नियम माहिती आहे. पिकलं पान गळतच असतं, त्याचं कोणाला वाईटही वाटत नाही. पण ताजं हिरवगार पान गळून पडल्यावर दुःख वाटतं. त्यातला हा प्रकार आहे. आता सगळ्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची मातोश्री जनाबाई, मुलगी वैष्णवी, त्यांच्या पत्नी धनश्री, दोन्ही मुलं मोरेश्वर, आपलं ओंकार आणि अभिषेक, सगळे एका दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहतात.
सर्वात मोठं दुःख काय आहे? आईच्या समोर मुलाचं जाणं. एक पहिला मुद्दा लक्षात घ्या. जेव्हा मुलाचं प्रेत पडतंय ना, तेव्हा माय त्या प्रेताजवळ बसून रडते, पण रडताना पोटाला हात लावते. हे बारकावे संतांनी लिहिलेले आहे. कधी डेड बॉडी जवळ पत्नी रडल धनाने बाबा, ती मस्तकाला हात लावून. भाऊ रडतो प्रेताचे हात हातात घेऊन, पण माय रडते ते स्वतःच्या पोटाला हात लावून. हे बारकावे लक्षात घ्या. पत्नी डेड बॉडीकडे पाहून रडते तेव्हा कपाळ बडवते. का? तुमच्या नावाचं कुंकू लावत आली, उद्यापासून कपाळाला काय. पहिली आठवण पत्नीला येते ती कपाळाच्या कुंकुवाची. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करीत असतो. मग त्याला कळून चुकतं माझं बाहुबल गेलं, म्हणून हातात हात धरून प्रेताचे भाऊ रडतो, भैया अब कुछ कम ज्यादा हुआ तो कौन दौड़ेगा. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. हे मी तिथला प्रकार बारकावे अगदी थोडक्यात आणि बरोबर 12ला मोकळे करतो तुम्हाला. अगदी थोडक्यात. पण जेव्हा माय रडते तेव्हा स्वतःच्या पोटाला हात लावून रडते. का? लेकाच्या प्रेताकडे पाहून आईला ती आठवण येते, बाळा या पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता तुला. अपेक्षा एकच होती रे, तुझ्या खांद्यावर या म्हातारीला जायला मिळावं. एवढीच इच्छा होती राजा, माझ्या आधी गेलास. म्हणून पहिला हात लागतो आईचा स्वतःच्या पोटाला. पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाई. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. लपट झपट कर तिरिया रोवे, हंसा चला जाई. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. कैसा नाता है जगत में, 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 कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. कबीरजीचं वाङ्मय आहे. तुम्हाला पाठ नसेल पण गोड वाटलं असेल ना. हे बारकावे संतांनी इतके बारकावे लिहून ठेवले. मी डेड बॉडी जवळचा हा प्रकार सांगितला त्यांच्या भाषेत. पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर भाई. लपट झपट कर तिरिया रोवे, हंसा केला जाई. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. त्यातला पुन्हा एक प्रकार सांगतो. जन्मभर रडते तिला माय म्हणतात. जन्मभर बरं का, जन्मभर आई रडते. जन्मभर तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला की पोटात कालवा कालव होते आईच्या. हाक मारून घेते, इकडे बेटा बैस. बसला. काय चाललं? माझ्या दोन्ही मुलाचं लग्न झालं मावशी, एकाला मुलगा झाला. एवढं ऐकलं की माय रडते. का रडता मावशी? अरे माझा बाळून तू एकाच वर्गात शिकला बाबा, एका खोलीत अभ्यास केला, एका गोधडीत झोपला, एका डब्यात जेवला, पण माझ्या समोर तो अपघातात गेला रे. तो असता तर मला केवढा आनंद. म्हणून जन्मभर रडते तिला माय म्हणतात.
जब तक जिए माता रोवे बहन रोवे 10 मासा। जब तक जिए माता रोए बहन रोए 10 मासा। जब तक जिए माता रोए बहन रोए 10 मासा। जब तक जिए माता रोए बहन रोए 10 मासा। तेरा दिल तेरे यार रोवे तेरे घर बासा। मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है। मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है। मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है। मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है। कैसा नाता है। जब तक जिये माता रोवे, जन्मभर रडते भिशे साहेब, त्याचं नाव आई आहे, जन्मभर. तो मग जणाबाई असेल, धनश्री असेल, वैश्रवी असेल, 2 भाऊ. मोबाईल चालू आहे का? बंद करून ठेवा, बंद करून ठेवा. थोडं राहिलं आता माझा. किती तुम्हाला आता काय 1च तास त्रास आहे. सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, मिनिट चुकवत नाही. आलो तेव्हा 10 वाजले तरी उस्मानाबादहून आलो, संपल तेव्हा 12च वाजतील. बरोबर तुमचा एकही मिनिट घेत नाही. फक्त तोपर्यंत मोबाईल बंद करा. कारण तुम्ही कुठं बसला हे मोबाईल करणाऱ्याला नाही कल्पना. मग तो येतोच, मग तुम्ही घेता, त्यातले 4-2 तुमच्याकडे पाहतात. आणि बऱ्याच वर्षांनी आलो, आता काय 55 मिनिट राहिले. तुम्ही घड्याळी पहा, 1 मिनिट जास्त घेत नाही. विठ्ठल एक दिवस जायचं आहे प्रत्येकाला. आपण प्रवासी आहो. काही असंही म्हणतील दनाने बाबा, तुम्ही नागपूरहून आला, तुम्ही प्रवासी. आम्ही तर बनगर वस्तीचेच, चाकाटीचेच. आम्ही कटले अरे तुम्ही आम्ही सगळे प्रवासीच आहो राजा. प्रवास कधी संपतो? चाकाटीचा माणूस अकलूजला गेला म्हणजे नाही, अकलूजहून वापस येतो, बाथरूममध्ये फ्रेश होतो, ज्या सोफा सेटून बसलं होतं तिथं येऊन बसतं. मग बायकोला म्हणता आण बरं चहा, कटकट संपली एकदाची. म्हणजे सकाळी जिथून गेलं तिथं वापस आलं म्हणजे प्रवास संपला. तसा आम्ही जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार नाही. याचा अर्थ आपण प्रवासी आहोत. आणि जर प्रवास सिद्ध झाला, तुम्ही पहा, प्रवास जर सिद्ध झाला तर प्रवास वैमानावर नसतो, हे लक्षात ठेवा. प्रवास तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपलं, पहिली व्याख्या लक्षात घ्या, जीवन म्हणजे प्रवास. प्रवास वैमानावर नाही, तिकिटावर. तिकीट संपलं की उतरायचंच, तिथे वयाचा विचार नाही. हे वैचित्र्य तुम्हाला माहिती आहे ना. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो आणि 92चा आजोबा काठी टेकत काठी टेकत काठी टेकत प्रेत यात्रेत स्मशानात जातो. ज्याचं प्रेत पेटलं ते 22 वर्षाचं पोर आहे आणि जे ढसा ढसा रडतं म्हातारं ते 92चं आहे. का? तिकीट संपलं. विठ्ठल म्हणून आम्ही ज्याला मरण समजतो, महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात. 22 वर्षाचा तरुण मरून पडलेला, बरं का बाळासाहेब, रडारड चालली. सकाळी 8:30ची वेळ. कोणी चालू भुकत असेल थांबा म्हणा. सकाळची वेळ. भगव्या वेशाचे संन्यासी त्या गावात आले. पाहलं माणेसाहेब तर लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत पूर्ण गाव रडतं. सहज विचारलं त्या साधूने, क्यों जी, बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गाँव वाले रो रहे, बात क्या है? बोले इकलौता बेटा माँ बाप को था, महाराज गुजर गया सुबह. तो इकलौता बेटा गुजर गया तो पूरे गाँव वाले क्यों रोते हो? त्याचं कारण आहे महाराज, ते लेकरू असं गुणाचं होतं. कोणाच्याही घरी पाहुणे येऊ द्या, पाटलाच्या वाड्यात येऊ द्या, नाही तर झोपडपट्टीत,
पाहुण्याच्या आधी ते लेकरू हजर राहायचं, पाहुण्याचा चहा पाणी उठबस सगळी व्यवस्था करायचं आणि किती आग्रह केला तरी न जेवता घरी निघून जायचं. म्हणून गाव रडतं. इतकं गुणाचं लेकरू, प्रत्येकाला वाटतं की आमच्या घरातलंच लेकरू गेलं. साधूने विचारलं, मग त्याच्यासाठी जर एवढं गाव रडता तर त्याच्या मायबापाची काय अवस्था असेल? इथं कशाला बाता मारताय महाराज, तिथं जा ना डेड बॉडीजवळ. आणि जेव्हा ते महात्मे तिथं आले, मायबाप ओक्साबोक्षी रडत होते. साधूनं समजूत काढली, क्यों रोते हो? एकलौता बेटा था महाराज, शादी भी नहीं हुई थी, गुजर गया रात 12 बजे. ऐसा बुरा मत बोलो. अजय गुजर गया महाराज. अरे ऐसा बुरा मत बोलो. महाराज गुजर गया. अरे बुरा मत बोलो. मायबाप रागावले, आम्ही वैरी आहो का त्याचे? बुरा मत बोलो, बुरा मत बोलो म्हणताय. रात्री 12ला डेड बॉडी आणली आम्ही पुण्याहून. ऐसा बुरा मत बोलो. मग साधू सांगताय, वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. वो था अपने सफर में, आज अपने घर गया. मी का सांगतो? आम्ही मरणाकडे पाहतो, साधू मरणाकडे पाहतात. ते प्रवासाचा पूर्णविराम समजतात. विठ्ठल दुसरं एक कारण, प्रवास हा पूर्णविराम म्हणजे मरण. बरे का दनाने बाबा. आणि दुसरं, आम्ही मरताना रडतो आणि संत साधू महात्मे मरताना हसतात. हा दोघातला फरक आहे. का? दृष्टीचा बदल आहे. मरणाकडे पाहण्याची दृष्टी आमची वेगळी, त्यांची वेगळी. आम्ही मरण समजतो, त्याला साधू प्रवासाचा पूर्णविराम समजतात. दुसरी एक व्याख्या, ते माहेरा जाणं समजतात. हां, एक लक्षात घ्या, सासर आणि माहेर कळतं ना तुम्हाला? रडारड कधी आहे? सासरी जाताना. इमानदारीनं बोलायचं. हे बापाच्या गळ्याला, आईच्या गळ्याला, दिदीच्या गळ्याला, भैयाच्या गळ्याला, आजीच्या आजोबाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडते. कधी? सासरी जाताना. माहेरी जाताना सासऱ्याच्या गळ्याला, सासूच्या गळ्याला, ननंदेच्या. अरे पाहत नाही, बॅग उचलली का चालली भावासोबत बसली जाऊन गाडीत. एवढा आनंद होतो. कधी? माहेरी जाताना. दुःख सासरी जाताना आहे, आनंद माहेरी जाताना आहे. हे जीवरूपी वधूचं सासर आहे. आपण जिथे आलो ना, हे सासर आहे. जीवाला वधू म्हटलेलं आहे. येवनी वराडीनी बैसल्या टेके, येवनी वराडीनी बैसल्या टेके, येवनी वराडीनी बैसल्या टेके, येवनी वराडीनी बैसल्या टेके. कोण तो नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही ओळखी, मजा आहे रे. पण वेळ थोडीच राहिली भाऊ. मी तरी काय, मजा आहे. अजून काही महाराष्ट्र वैतागला नाही मला. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, जीवाला वधू म्हटलेलं आहे आणि हे जीवरूपी वधूचं सासर आहे. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, आणि कोण तो नवरा नाही ओळखी. माऊलीचा अभंग आहे. कोण तो नवरा नाही ओळखी. आणि ओळखी जर असती तर हा प्रश्न विचारला असता का? मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा
कवनाची मज सांगा कोणी मी कवनाची मज सांगा कवनाचे मज सांगा कोणी मी कवनाचे मज सांगा कोणी वराड आल्या वराडिने वराड आल्या वराडिने मी कवनाची मज सांगा कोण मी कवनाची मज सांगा कोण वराड आल्या वराड फडावरचा आनंद आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण विद्वत्ता तिकडे ठेवा, काय थोर पण जाळावे ते भजन प्रमाण. विठ्ठल एवढी वराडीनी बैसल्या टेकी कोणतो नवरा नाही ओळखी मी कवणाची म्हणजे सांगा कोणी वराड आली या वराड आणि कवणते वरमाय कोणतो वरबाप कोणतो नवरा कोणतो मंडप वराड नव्हे स्वप्न गे माय बाप रखमा देवराचे वेगी धरावे पाय. आता माऊलीचा अभंग सारा पुन्हा का सांगतोय मी, जीवाला वधू म्हटलेला आहे आणि ती जीवरूपी वधू इथे नांदायला आली. ही सासर आहे, सासर आहे. दुसरा एक सासर आणि माहेर मधला फरक काय माने साहेब, जिथे नांदायचं आहे ते सासर, आनंद भोगायचा आहे ते माहेर, दोन मध्ये हा फरक आहे. जिथे पारतंत्र्य आहे त्याला सासर म्हणतात, पारतंत्र्य आहे. सासूचं जेवण संध्याकाळी, सासऱ्याचं जेवण, ननंदेचं दिराचं जेवण, पतीचं जेवण, सर्वाचं जेवण, मग हे जेवण मग सगळ्यांचं अंथरूण पांघरूण करायचं. ए बाळासाहेब, उशाकडे तांब्या भरून ठेवायचा, म्हातारीच्या उशाकडे तांब्या, याची काठी, त्याची बॅटरी, याची छत्री, सगळ्या गेलं. रात्रीचे 12 वाजले बिचारीचे. मग उशिरा झोपल्यावर सकाळी जर उशिरा उठली तर सासूची तक्रार गल्लीत, झोपूनच आहे अजून, आता त्या पोरी तसल्याच. अरे तूही तसलीच होती, सास भी कभी बहुत. आताच्या पोरी तसल्याच, आताच्या पोरी. सर्वाच्या नंतर झोपायचं आहे आणि सर्वाच्या आधी उठायचं आहे. हे पारतंत्र्य आहे, त्याचं नाव सासर आहे. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते सासुरवासी बदलले भगवंता. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. सासुरवासी बदलले भगवंता. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. प्रमाण आलं म्हणजे हायकोर्टाचा पुरावा. कागा सासुरवासी मज केले भगवंता. पारतंत्र्य आहे, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. जिथे पारतंत्र्य आहे त्याचं नाव सासर, स्वातंत्र्य आहे ते माहेर.
नांदायचं आहे ते सासर, आनंद भोगायचा आहे ते माहेर. माहेरी गेल्यावर किचनमध्येच असते मुलगी, मम्मी स्वयंपाक करते. असं उलट आहे, मम्मी स्वयंपाक करते. सायंकाळी 7:30ला स्वयंपाक झाला म्हणजे माणेसाहेब मुलगीच म्हणते मी जेवण करते आहे. जेवून घे बेटा, गरम गरम जेवून घे. लाड माहेरचा सांगतो. सगळ्या परिवार जेवायचा आहे, मुलगी जेवली 7:30ला, पुन्हा म्हणते आता मी झोपते मम्मी. जा बेटा. 7:30ला झोपली, सकाळचे 7:30 वाजले तरी नाही उठली, 12 तास झाले. मग तिचा भाऊ जातो गोंद्या खोलीत, तिच्या अंगावरचं पांघरून, तायडे उठ. आईला ऐकू जाते, ए गोंद्या झोपू दे माझ्या ताईला. अरे सासरी त्रासली इथं तरी 4 दिवस सुख घेऊ दे. याला म्हणतात माहेर. म्हणून सासरी जाताना मुलगी रडत असते, माहेरी जाताना आनंदानं जाते. आम्ही ज्याला मरण समजतो, महात्मे आनंदानं का जातात, ते माहेरा जाणं समजतात. आलोनी जाच्या माहेरा, 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 आलोनी महात्म्यातला फरक सांगतोय मी. आम्ही मरणाच्या वेळी रडतो, महात्मे आनंदानं जातात का, ते माहेरा जाणं समजतात. आणि खरं आहे, जिथे ज्याचा जन्म झाला ते माहेर, नांदायचं आहे ते सासर. दुसरं एक व्याख्या आहे, जिथे सासरा आहे, सासू आहे, दीर आहे, ननंद आहे, पती आहे, याचं नाव आहे सासर. मम्मी आहे, डॅडी आहे, दीदी आहे, भैया, याला म्हणतात माहेर. बहीण माझी चंद्रभागा है ना, बहीण करीतसे पापभंगा, ही बहीण आहे. पुंडलीकराय बंधू, त्याची ख्याती काय सांगू. रुक्माई माय आहे, पांडुरंग बाप आहे, चंद्रभागा बहीण आहे, पुंडलिकराव भाऊ आहे. आणि म्हणून माहेर संताचे, माहेर संताचे, माहेर संताचे.